या व्हिडिओचे प्रायोजक आहेत जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस, तुमच्या वाहनासाठी सर्वोत्तम स्पेअर आणि उत्कृष्ट सेवा देणारे एकमेव ठिकाण। धुळा जिल्हा परिषदेचा घेऊन आपण बोरसर गटामध्ये फिरतो आहे। मी बोरसर गावामध्ये गेलो होतो, तिकडे अनेकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या होत्या। क्या बोलती ये आम पब्लिक बोरसर गटातली हे जाणून घेण्यासाठी मी आज नालेगाव गावामध्ये आलो आहे। इकडे काही लोक मला भेटलेत, मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो। काय करता? काय नाही, मीच तरी काम करतो। बरं, रामारी जाधव सौभाग्यवती त्यांच्या एकदा निवडून गेल्या, काय आपल्या जिल्हा परिषद गटाचा विकास करू शकलेत ते? काहीच नाही, काहीच केलं नाही त्याने इकडे, काहीच नाही। काहीच नाही, 1% बी काही काम केलं नाही। निवडून आले न तिकडेच वाटाणे धारणा जाऊन बसली ती, तिकडे जाऊ माझ्या बीजा मारली त्यांनी। तर आम्हाला नवीन चेहरा आहे भाऊ आमच्या इकडं। काय नाव नवीन चेहरा? मनोज गायकी यांच्याकडून आम्हाला अपेक्षा ते काम करतील भाऊ। त्यांना संधी भेटेल या गटातून? भेटायलाच पाहिजे, तसं बापूला संधी दिली त्याने तरी काय केलं? मनोज गायके काम करतील? हा, 100% गोरगरिबासाठी ते चांगले भाऊ, असं योग्य। बाकी काही नाही, त्यांना निवडून दिलं ते तर अजूनपर्यंत आले नाही बापू इकडं। आता ते फक्त कोणा दहावं असलं, कोणाचं लग्न असलं ते फक्त शालीपुरते येते। गायके होतात का सुखा दुःखात सामील तुमच्या? मग काही मी येणं जाणं आहे आमचं त्यांच्या गावाला। ठीक, आणखी काही नागरिक आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। काय नाव दादा? माझं नाव विनोनाथ रावसाहेब बागुल। काय करता? मी शेती करतो। काय लावलं शेतीत? शेतीमध्ये ज्वारी आहे, कांदा आहे, कपाशी आहे। रामारी जाधवांना ओळखता? ओळखतो ना। तुमच्या गटाचे त्यांच्या सौभाग्यवती एक टर्म जिल्हा परिषद सदस्य राहिले, काय केलं हो त्यांनी? नालेगावमध्ये तर त्याने सांगायचं काहीच केलेलं नाही आहे, कारण त्यांचं एकही काम असं जनतेसाठी कोणचं एक काम केलेलं नाही। एखादं काम केलं असेल कार्यकर्त्यासाठी, पण गावासाठी तर काही एकही काम नाही त्यांच्यावर असं। कोण आहे तुमच्याकडे? अनेक जण इच्छुक असल्याचं बोललं होतं, कोण चेहरा आहे तुमच्याकडे सध्या? सध्या तर इच्छुक तर बरेच लोक आहे, पण मग सध्या मनोज गायके नवीन चेहरा आहे आणि चांगला ॲक्टिव्ह माणूस आहे। लोकांच्या सुखादुखात, दवाखाने असू द्या, याच्या त्याच्या साऱ्याच गोष्टीत माणूस उभा आहे आणि रेग्युलर लोकांच्या संपर्कातला माणूस आहे आणि नवीन चेहऱ्याची गरज आहे सध्या असं। अच्छा, गायकेनं लोक संधी देतील? हा, नवीन माणसाला संधी देणार यंदा। काय सामाजिक काम केलंय का गायकेने? नाही, सामाजिक आता नवीन माणूस आहे, काम चालू आहे त्यांच्या परीने त्यांच्यावलं, आणि जनतेच्या सुखदुःखात आहे ते पण पक्षविरहित आहे। लोक एका पक्षाचा माणूस म्हणून काम करते, माणूस पक्षाच्या याच्यामधला माणूस नाही आहे। त्या माणसाला संधी भेटली तर तो माणूस काम करू शकतो असं। आणखी काय लोक आहेत इकडे दुकानामध्ये, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। ज्ञानेश्वर तायडे काय करता? शाळेवर आहे. शिक्षक आहे? हा, सेवक आहे कुठे? इथं नालेगावला। इथलेच आहे का प्रॉपर? हा, इथंच आहे। तुम्ही काय बोलणार नाही मग आता? नाही, ठीक आहे। काही विकास दिसला का मागच्या 5 वर्षांमध्ये या जिल्हा परिषद नाही गटामध्ये? नाही नाही काही नाही शाळेसाठी लोकप्रतिनिधी करू शकले का काही? नाही नाही, काही नाही। जाधवांना ओळखता का? रामारी जाधवांना हा, ओळखतो ना। त्यांच्या सौभाग्यात एकदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेला, काही केलं का त्यांनी? ते काही मला सांगता येणार नाही। दिसला नाही तुम्हाला? ठीक आहे, हरकत नाही। कैलासाचक सोनवणे. सोन्ने साहेब, काय म्हणतो धंदा? चांगला आहे धंदा, काय बरं आहे रोज. बरं, रामारी जाधवांना ओळखता का? सगळेच पुढे कसं राहतं, आपण सगळे पुढे कोण अपेक्षा करणं कसं राहतं, बाजारला गेलं तर सगळ्याची अपेक्षा पूर्ण होत नाही। तसं जरी समजा पुढे पण काही काम नाही झालं तर त्याचं काही नाराज व्हायला नाही पाहिजे। का बरं नाराज नाही झाले? मतदान, आपण मतदान केलं, नाही नाही, पण मग सगळ्याच काही कोणाचं तरी काम करतच नाही ते। नाराज होण्याचा नाही पण बोलण्याचा अधिकार आहे ना। हा, पण मग कोण ऐकत आहे? सर्वसामान्य लोकांचं कोणी ऐकत नाही। मुद्द्यावर येतो। जाधवांना ओळखता का? हो, ओळखतो ना। त्यांच्या सौभाग्यवती जिल्हा परिषद गटाच्या सदस्य होत्या मागच्या टर्मला, काय विकास केला जाधव साहेब? नालेगाव करताना काही नाही केला म्हणा, पण मग बाकीचे करतील नाही, दुसरे नवीन पुढे आले त्या। हो, नाव सांगा नाही का त्यांना नवीन पुढाऱ्याचं? आता नवीन पुढेच कसं जे उमेदवार येईन त्याला कोणी आता जुन्यानी काही केलं नाही, स्पष्ट सांगितलं म्हणून नवीन चेहरा विचारला. नवीनला काय ज्याला चान्स भेटतो करीन, काही नाही ज्याच्याकडे नाही पुढे करता काही बापू नको, दुसरा कोणी चालेल? हो, चालेल दुसरं कोणी. गणेश काकडे, काकडे साहेब, काय करता? शेतीच, काय लावलं शेतीत? कापूस. रामारी जाधवांना ओळखता? हो, ओळखतो. काय केलं जाधव साहेबांनी? जाधव साहेब पण सध्या आता काही अजून विकास होईल नाही गावामध्ये जाधव साहेबांचा। आता नवीन कोण आहे इकडे चेहरा? आता नवीन असं गायके पाटलाचं नाव ऐकून आहे आम्ही। मनोज गायके, त्यांना संधी भेटेल इकडून? भेटू शकते। सामाजिक काम केलं या सामाजिक कुठं चाललंय? शेतात. काय लावलं शेतात? मक्का. कपडे टाईट घालून घालले, कार्यक्रमाला चालले कुठं? नाही पुढे आपण वाह, माझी क्या ग्रामपंचायत सदस्य वा 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 सदस्य होतो। वा वा, मग काय विषय 20 नाही. महिने मग- सरपंच, मग मी तुम्हाला विचारणार। माझी मिसेस होते। वा, काय हरकत नाही। हा. आता पतिराज नावाला असतं बरोबर महिला। आहे, सत्य. रामारी जाधवांना ओळखता? हा, ओळखतो ना। काय जाधव साहेबांनी विकास केला मागच्या टर्म मध्ये? हो जिल्हा ना. सदस्य होते, त्यांच्या सोबत होती। मला राजकारण 2004 पासून ओळखतो मी राजकारण।
जसं माझं मतदान चालू झालं तसं पहिलं आमच्याकडे दिनकर पवार होता, माझी जिल्हा परिषद सदस्य आणि उपाध्यक्ष बी होते. बर हो, त्यांनी काही नालेगावला येऊन काही कधी डोकले नाही. नाही. आणि रामारी बी आला, मी स्वतः रामारी बापूच काम केलेलं वा. आहे. हो, त्यानं बी अजून आलेला नाही, काहीच केलं नाही. नाही, काहीच नाही, कवडी काम नाही. फक्त एक यांना दिनकर पवारांना दुरुस्ती करता आमच्याकडून 15-20% पैसे घेतले, 5 लाखाचे. वा बाबा. 2.5 लाख दिले, त्याच्यात बी आमच्या गावात काड्या झाल्या. हो, आणि रामारीने 1-1.5 लाखाचं काम दिलं होतं मला स्वतःला, त्यामुळे या दोघांना पंचायत समितीला. हा, दोघांना नाही नाही, नवीन तिसरा पिढी- कोण उमेदवार आहे इकडे असं? हा? तिसरा कोण उमेदवार आहे मग आता? नवीन पिढीतला पाहिजे आम्हाला. इथलेच आहे. हा जाधवांना ओळखतं का रामारी जाधवांना? हा, त्यांचे सौभाग्य होते एकदा जिल्हा परिषद सदस्य राहिला तुमच्या. काय काय विकास केला त्यांनी? काहीच नाही केला. त्याच्यापूर्वी ते दिनकर पवार होते, त्यांनी काही केलं होतं का? नाही, ते नव्या गाड्या घेत्या निला त्या, बापरे बाप. एवढं लक्ष असतं तुमचं. बाकी काहीच नाही करते ते. बापूने काय केलं? काय झुंगूर समजा त्या मतदार राहिला, नंतर निवडून आल्यावर विकत घेण्याचा प्रयत्न करतात. अजिबात नाही. मग आता यांना काय? यांना घरचा रस्ता दाखवा. घरचा रस्ता, कोण दाखविला घरचा रस्ता? कोणी आहे का? मतदार मतदार एकजूट होणार आहे आता. पण इकडे खूप उमेदवार नाव चर्चेत आहेत. नाही, एक बी नाही चांगला. हम्म? बघू आता नोटाला तर जास्त मतदान पडणार नाही ना इकडे. शक्यता तीच आहे. जाधवांना आणि पवारांना संधी नाही पुन्हा इकडे. नाही, ते गावात सुद्धा येऊ शकत नाही. का गावात येऊ देणार नाही तुम्ही? नाही, आले बी तर मोठे बांधू म्हणा. हो. नाव सांगा. पारसनाथ काकडे. काकडे साहेब, खूप निवडणुका बघितल्या असं, खूप लोक निवडून दिले असं. मागच्या टर्मला जाधव निवडून गेले, रामारी जाधव यांच्या सौभाग्य होते. त्याच्यापूर्वी दिनकर बापू पवार, त्यांना मागच्या वेळेस पराभूत केलं लोकांनी. अनेक लोकांना मी इकडे भेटलो, दोघांनी काहीच केलं नाही म्हणतात. नाही केलं. तुमच्या गावाला काहीच केलं नाही का लोकांनी? काहीच नाही. का असं करतात हे सगळे लोक? काय असं करतं काय माहिती, त्यांचं फक्त निवडून येतं, त्यांच्या खायापुरते येतं, ते निवडून ते खाऊन घ्या पोटवर. इकडे शेतकरी मला ते गावकरी मला त्या काय घेणं देणं त्यांना. जाधव, रामारी जाधव, दिनकर पवार दोघांनी काहीच केलं नाही का? नाही, या दोघांना काही करत नाही गावामध्ये. मग आता तिसरा कोण चेहरा आहे का काही ऐकण्यात आणि तुमच्या? मग नाही आपलं अजून नाही ऐकलं. चांगला माणूस पाहिजे आता. चांगला माणूस पाहिजे आपल्याला. हे दोन्ही नको. दोन्ही नको आम्हाला. बर. कुठे निघले? पळू नका. कुठे चालले? चाललो होतं शिवर बंगल्यावर. काय करता बंगल्याला जाऊन? काही नाही, जाऊन बसतो, थोडं चहा पाणी घेऊन येतो ना. आपल्या गावात काय अडचण आहे? गावात नाही ना टपरी वगैरे. अरे, तुम्ही टाकलं पाहिजे. एखादा सांगितलं नाही, पाहिजे. मी कोटकमध्ये एम्प्लॉय. अरे, कुठे? संभाजीनगर. रामारी जाधवना ओळखताच? हा ओळखतो. बापू, बापू. दिनकर बापूला ओळखता का? हा ओळखतो. एकदा दिनकर बापू इकडून निवडून गेले, मागच्या टर्मला जाधव यांच्या सौभाग्यवती निवडून गेल्या. काय केलं या दोघांनी तुमच्या गावात, तुमच्या गटात? काही दिसलं का? विशेष असं काही काम नाही केलं त्यांनी गावामध्ये. काहीच नाही केलं. नाही, विशेष काही काम नाही. असं छोटं मोठं असेल काम, ते काही सांगता येणार नाही. कागदावर असेल. नाही, असेल, पण वैयक्तिक प्रत्यक्ष तुम्हाला ते माहिती, पण मला तुम्हाला दिसलं. बरं, बरं. आता काय तुमच्या आता जिल्हा परिषद निवडणूक लागली, नवीन चेहऱ्याला संधी की काय? का पुन्हा तेच ओढं तेच खोडं काय? नाही, नवीन चेहऱ्याला संधी पाहिजे ना. नवीन चेहऱ्याला संधी. तुम्हाला आठवतंय एखादा माणूस आहे का चर्चेत तुमच्याकडे? नाही सध्या. सामान्य मत नको सध्याला. मला दिलीच चालेल संधी. कुठल्या पक्षाकडून इच्छुक आहे तुम्ही सांगा? नाही, अपक्ष. वाह, क्या बात आहे. मतदार भेटले उमेदवार. काय नाव घाबरायचं नाही बाबा, तुमच्यासाठी आलो. नाव सांगा. घाबरायचं नाही. आमच्यासाठी आमच्या गावाकरता काही केलंच नाही. आमचं महत्वाच्या मुद्द्यावर होतो, हरकत नाही. रामारी जाधवांना ओळखता? एकदा त्यांच्या सौभाग्य ते जिल्हा परिषद निवडून गेल्या, काय काम करू शकले का बापू? आमच्या गावात आजपर्यंत आला सुद्धा नाही तो माणूस. आला सुद्धा नाही. ना, बाप रे बाप. हा, काही काम बी केलं बरं, मग त्याच्यापूर्वी दिनकर पवार निवडून गेले, ते पण आले नाही का? कोणीच आलं नाही आमच्या तिथे. बस, तुमच्या गावासाठी काहीच केलं नाही दोन्ही लोकांनी. काहीच नाही. पुन्हा तेच रिंगणात असल्याचं बोललं जातं. शिवसेनेच्या या पक्षाकडून, विविध पक्षांकडून नावे चर्चेत आहे त्यांची. बस, नवीन माणसाला संधी का मग आता यावेळेस? ते काय करू पाहू आता आमचं म्हणून. पण हे दोघं नको ना? घेतं बरोबर ना? नाव सांगा ना. कैलास शंकर शिंदे. काय करता बाबा? शेती. रामारी जाधव ओळखतो? रामारी जाधव ओळख? हो, मग ओळखतो. काय केलं बापून मागच्या टर्म मध्ये तुमच्याकडे? काय काम केलं? बरं केलं, काय त्यांच्या पद्धती होईल तेवढं केलं. काय दिसलं तुम्हाला? एक काम सांगा. काय माल नाही दिसला आमच्या भागात तेवढं. दिनकर बापू एकदा निवडून गेले, त्याच्यापूर्वी त्यांनी काय केलं? त्यांनी बी काही नाही केलं. दोघांनी काहीच नाही केलं. मग आता काय त्यांनाच निवडून द्यायचं पुन्हा दोघातला, का तिसरा माणूस आला पाहिजे? बघू आता, माणूस जसा येईल तसं.
या दोघांना संधी नाही नाही आहे. पाहू आता जसं जमल तसं समजा आता जसं पुढचा adjust होईल तसं. हा माणूस कसे तो कोण निघतो याला महत्व आहे ना बरं असं उमेदवारावर महत्वाचं हा उमेदवारावर महत्व आहे धन्यवाद